प्रेक्षक हो, आज आपण इतिहासात डोकावून पाहणार आहोत तो काळ 1930चा। चीनच्या यांग्झी नदीला प्रचंड पूर आला। पूर नाही तर तो एक प्रकारचा महाप्रलयच होता। 20व्या शतकातला सगळ्यात मोठा पूर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण त्या पुरात 40 लाख लोकांचा बळी गेला। 1931 मध्ये चीनच्या यांग्झी नदीनं मृत्यूचं तांडव घातलं होतं। या नदीला प्रचंड पूर आला होता। यांग्झी नदीनं जवळपास 40 लाख नागरिकांचा बळी घेतला। 1931 हे वर्ष चीनसाठी घातक ठरलं, कारण या वर्षी एका पाठोपाठ एक पुरांची मालिका सुरू झाली होती। 20व्या शतकात जगभरात आलेल्या आजवरच्या सर्वात भयंकर पुरांपैकी हा एक पूर मानला जातोय। एकोणीसशे 1928 ते 1930 या काळात चीनला दुष्काळानं ग्रासलं होतं। मात्र त्यानंतर वेगळीच परिस्थिती निर्माण झाली। हिवाळा सुरू होता होता वातावरण बदलून गेलं आणि त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली। धो-धो पडणाऱ्या पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी कधीच ओलांडली होती। ऑगस्ट महिन्यात परिस्थिती गंभीर बनली होती। पावसाला वादळाची साथ मिळत होती। 1-2 नव्हे तर 9 वादळांचे तडाखे चीनला बसले। सततच्या मुसळधार पावसामुळे यांग्झी नदीला पूर आला होता। तिनं रुद्रावतार धारण केलं होतं। वाटेत येईल त्याला या नदीच्या पुरानं जलसमाधी दिली। या पुरात 40 लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागल्याचा अंदाज आहे। जुलै ते ऑगस्ट दरम्यान यांग्झी नदीनं अक्षरशः मृत्यूचं तांडव घातलं। यांग्झी नदीप्रमाणेच हुई नदीच्या पाण्याचीही पातळी वाढली आणि पुराचं पाणी चीनच्या राजधानीपर्यंत जाऊन पोहोचलं। या पुराच्या पाण्यानं लाखो लोकांचा जीव घेतला, तर अनेक जण अन्न पाण्याचा तुटवडा आणि रोगराईमुळे बळी गेले। पुरामुळे चीनमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती। 19 ऑगस्टला तर पुराच्या पाण्यानं हाहाकार उडवून दिला होता। पाण्याची पातळी 53 फुटांपर्यंत जाऊन पोहोचली होती। 25 ऑगस्टच्या रात्री ग्रँड कॅनॉलला प्रचंड पूर आला आणि त्या पुरात 2 लाख लोकांना झोपेत असतानाच मृत्यूनं गाठलं। 1931 मध्ये आलेला हा पूर म्हणजे चीनसाठी महाप्रलयच होता। या पुरात मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाली, तसंच वित्तहानीचा आकडा तर त्याही पेक्षा कितीतरी पटीनं मोठा होता। चीनला हादरवून सोडणारा असाच हा महाप्रलय होता। निसर्ग जणू कोपला होता। जसा 1931 मध्ये चीनला पुराचा तडाखा बसला होता, तसाच 1976 मध्ये चीनला भयंकर भूकंपाचा सामना करावा लागला होता। या भूकंपाची नोंद 7.8 रिश्टर स्केल इतकी होती। यावरूनच तुम्हाला भूकंपाच्या तीव्रतेचा अंदाज येईल। 28 जुलै 1976च्या दिवशी हा भूकंप आला। या भूकंपात 6.5 लाखाहून अधिक लोकांचा बळी गेला। तांगशान भूकंप द ग्रेट तांगशान भूकंप म्हणूनही ओळखला जातो। तांगशान जवळ या भूकंपाचं केंद्र होतं। चीन सरकारनं 6.5 लाख हा मृतांचा आकडा सांगितला असला तरी ही संख्या यापेक्षाही अधिक असावी असा अंदाज आहे। हा भूकंप पहाटेच्या सुमारास आला होता, त्यामुळे अनेकांचा झोपेत असतानाच मृत्यू झाला। हा भूकंप येण्यापूर्वी 15 दिवस आधीच या भूकंपाची शक्यता वर्तवण्यात आली होती। या भूकंपात इमारती पत्त्यांच्या घरासारख्या कोसळल्या होत्या। भूकंपानं हाहाकार उडवून दिला होता। हजारो इमारती या भूकंपात जमीनदोस्त झाल्या होत्या। निसर्गाचं हे रूप अत्यंत भयावह असंच होतं। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। आज आपण बांगलादेश म्हणून ज्याला ओळखतो तो साधारण 1970 साली पाकिस्तानचाच एक भाग होता। याच साली तिथे एक प्रचंड वादळ आलं। भोला वादळ म्हणून हे वादळ ओळखलं गेलं। त्या वादळानं बांगलादेशला असा काही तडाखा दिला की लाखो लोक आपल्या प्राणाला मुकले। सत्तरच्या दशकात एका महाकाय वादळाचा सामना पाकिस्तानला करावा लागला होता। आज तो भूभाग बांगलादेश म्हणून ओळखला जातो। भोला नावाच्या वादळाने बांगलादेशाला जबरदस्त तडाखा दिला होता। नोव्हेंबर महिन्यात हे वादळ बांगलादेशात येऊन थडकलं होतं।
आजवरचं ते सर्वात भयंकर वादळ होतं. या वादळाने 5 लाख लोकांचा बळी घेतला होता. मृतांच्या या आकड्यावरून तुम्हाला भोला वादळाच्या तीव्रतेचा अंदाज आला असेल. बंगालच्या उपसागरात हे वादळ तयार झालं आणि उत्तरेच्या दिशेनं ते पुढे वेगानं सरकलं. या वादळामुळे ताशी 185 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. 11 नोव्हेंबरला हे वादळ बांगलादेशात जाऊन धडकलं. जेव्हा हे वादळ येऊन दाखल झालं तेव्हा वेळ दुपारची होती. या वादळाने पहिल्याच फटक्यात 1,76,000 लोकांचा बळी घेतला. त्यावेळी ही आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यात तत्कालीन पाकिस्तानचे प्रमुख याया खान यांना अपयश आलं होतं. त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. त्या वादळाने जनतेचे प्रचंड हाल केले. मदत आणि बचाव कार्याला उशीर झाला, त्यामुळे अनेक निष्पाप जीव गेले. वादळाने एकीकडे तांडव घातला, त्याचवेळी समुद्राला भरती आली होती. त्याचाही जबर फटका बसला. या वादळाची पाकिस्तानला जराही कल्पना आली नाही आणि त्यामुळेच बेसावत असलेल्या जनतेला त्याची जबर किंमत द्यावी लागली. खरं तर त्यावेळी पूर्व पाकिस्तानात वादळाची पूर्वसूचना देणारी यंत्रणा होती, मात्र त्याचा योग्य वापर झाला नाही. वादळ जेव्हा किनाऱ्यावर पोहोचलं तेव्हा पाकिस्तानच्या हवामान खात्याकडून धोक्याची सूचना जारी करण्यात आली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. जवळपास 3 लाख लोकांना त्याचा फटका बसला. या वादळाने लाखोंना बेघर केलं, तसंच 1 लाखांहून अधिकांना स्थलांतरित करण्याची वेळ आली होती. या वादळात लहान मुलं आणि वयोवृद्धांच्या मृत्यूचं प्रमाण अधिक होतं. वादळ आणि भूकंपाने आजवर जगभर मोठ्या प्रमाणात जीवितहानी केली आहे. 1920 मध्ये हाय्यून भूकंपानं चीनला हादरा दिला होता. त्या भूकंपाची नोंद रिश्टर स्केलवर 7.8 इतकी नोंदवली गेली होती. या भूकंपाने अवघ्या जगाला हादरवून सोडलं होतं. डिसेंबर महिन्यात हा भूकंप आला होता. हा भूकंप गान्सू भूकंप म्हणून ओळखला जातो, कारण या भूकंपात गान्सूचं मोठं नुकसान झालं होतं. 8 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसायला सुरुवात झाली. आज चीनच्या म्हणण्यानुसार तो भूकंप 8.5 रिश्टर स्केल इतका होता. या भूकंपाने सर्वत्र हाहाकार उडवून दिला होता. हाय्यून प्रदेशात मोठी जीवित तसंच वित्तहानी झाली होती. इथे 73,000 लोकांचा बळी गेला, तर गुआन प्रांतात 30,000 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या भागातील जवळपास सगळी घरं आणि इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या. भूकंपामुळे जमिनीला मोठ्या भेगा पडल्या होत्या. या भूकंपात 2 लाख लोकांना जीव गमवावा लागला होता. हा भूकंप चीनचे नागरिक आजही विसरू शकले नाहीत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. 2004 मध्ये दक्षिण भारताला त्सुनामीनं गाठलं होतं. अचानक आलेल्या संकटानं लोकांना सावरण्याची जराही संधी मिळाली नाही आणि त्यामुळेच मोठी मनुष्य आणि वित्तहानी झाली. 26 डिसेंबर 2004 हा दिवस भारतीय कधीच विसरू शकणार नाही, कारण या दिवशी त्सुनामीचा जबर तडाखा बसला होता. वेळ मध्यरात्री 1 वाजताची होती. लोक झोपेत असताना त्सुनामीनं हाहाकार उडवून दिला. ज्या भूकंपामुळे ही त्सुनामी आली होती त्याची तीव्रता 9.1 रिश्टर स्केल इतकी होती. अंदमान निकोबार, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, पश्चिम बंगाल, ओडिशा, केरळ, तामिळनाडू या राज्यांना त्सुनामीचा मोठा फटका बसला होता. मात्र सर्वाधिक फटका बसला तो तामिळनाडूच्या किनारपट्टीला. एकट्या तामिळनाडूत 8,000 जणांचा बळी गेला. या त्सुनामीत 5,500 लोक बेपत्ता झाले. या भूकंपाचे धक्के 7 मिनिटं जाणवले. त्सुनामीमुळे समुद्रात 32 फूट उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. या लाटांनी किनाऱ्यावरच्या परिसराला कवेत घेतलं होतं. मोठमोठ्या इमारती पाण्याखाली आल्या होत्या. त्सुनामीनं सगळं काही नेस्तनाबूत करून टाकलं होतं. जपानलाही अशा त्सुनामीचा सामना करावा लागला होता. जपानमध्ये तर त्सुनामीनं कहरच केला. समुद्राच्या लाटांनी शहर काबीज केलं.
समुद्रातल्या बोटी रस्त्यावर आल्या होत्या. या त्सुनामीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. जपानमध्ये समुद्रात ज्या ठिकाणी भूकंप आला होता त्या ठिकाणची जमीन 4 ते 5 मीटर खाली गेली होती. त्यामुळे त्या ठिकाणी असलेलं पाणी पुन्हा समपातळीवर येण्याचा प्रयत्न करतं आणि त्यातूनच समुद्राच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात हालचाल होते. यातूनच भल्या मोठ्या महाकाय लाटा तयार होतात. ही क्रिया घडून यायला 100 ते 150 लाटांची उंची कमी असते, मात्र किनाऱ्यावर आल्यावर त्यांची उंची वाढते. त्यामुळे किनारपट्टीवर मोठं नुकसान होतं. जपानमध्ये आलेल्या भूकंपाची सूचना 2 दिवस आधीच मिळाली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली नाही. मात्र टोकियोच्या उत्तर पूर्व किनाऱ्यावर भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. समुद्राचं पाणी शहरात शिरल्यानं घरं आणि वाहनं पाण्यावर तरंगत होती. भूकंपामुळे ठिकठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या. शहरात पाणीच पाणी झालं होतं. खरं तर जपानसाठी भूकंप काही नवीन नाही, पण त्सुनामीनं जपान कोलमडलं. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा हतबल ठरली. वीज, रेल्वे, संपर्क यंत्रणा ठप्प झाली होती. सगळीकडे केवळ पाणीच पाणी झालं होतं. निसर्गापुढे माणूस किती खोजा आहे हेच या त्सुनामीनं दाखवून दिलं होतं. उत्तराखंडमध्येही असाच प्रलय भारतीयांनी अनुभवलाय. या देवभूमीत मृत्यूनं तांडव केलं होतं. सतत होणाऱ्या पावसामुळे अलकनंदा, मंदाकिनी आणि काली या 3 नद्यांना भला मोठा पूर आला. या पुरानं किनाऱ्यावरच्या परिसराला आपल्या कवेत घेतलं. अचानक आलेल्या पुरामुळे एकच हाहाकार उडाला. असं काही होईल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. हे अघटित घडत होतं. बेसावध असताना पुरानं गाठलं होतं. या महाप्रलयात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. तीर्थस्थळ म्हणून हा प्रसिद्ध परिसर असल्यानं या तीर्थस्थळांना भेट द्यायला आलेल्या हजारो भाविक या प्रलयात अडकले होते. निसर्गाचं रौद्र रूप अंगावर शहारे आणणारं होतं. या महाप्रलयात शेकडो गावं उद्ध्वस्त झाली. कोट्यवधींचं नुकसान या महाप्रलयामुळे झालं. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. 1923 मध्ये जपानमध्ये आलेल्या कोंतो भूकंपानं टोकियो शहर बेचिराख केलं होतं. कारण दुपारच्या वेळी हा भूकंप आला आणि लाकडाचं बांधकाम असलेल्या घरांना आगी लागल्या. संपूर्ण शहर आगीत जळून खाक झालं होतं. जपानने 1923 मध्ये एका भयंकर भूकंपाचा सामना केला होता. ग्रेट कोंतो भूकंप म्हणून हा भूकंप ओळखला जातो. 1 सप्टेंबर 1923 ला हा भूकंप आला होता. रिक्टर स्केलवर 7.9 इतका हा भूकंप नोंदवला गेला. 4 ते 10 मिनिटांपर्यंत या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपानं असंख्य इमारती नेस्तनाबूत केल्या. टोकियो शहरात हाहाकार उडवून दिला. योकोहामा परिसरात मोठं नुकसान झालं. विशेष म्हणजे कांटो भागात प्रचंड हानी झाली. या भूकंपात 1,42,800 लोकांचा बळी गेला, तर 40,000 लोक बेपत्ता झाले. 2004 मध्ये या भूकंपासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार 1923च्या या भूकंपात 1 लाखाहून अधिक लोकांचा बळी गेल्याचं सांगण्यात आलं. हा भूकंप झाला तेव्हा लंच टाइम होता. त्यामुळे अनेक जण घरात जेवण तयार करत होते. मात्र भूकंपामुळे अनेक घरांना आगी लागल्या आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. 2 दिवस ही आग विझली नव्हती. टोकियो शहरात भूकंपापासून संरक्षण घेण्यासाठी आश्रय घेतलेल्या 38,000 लोकांना मृत्यूनं गाठलं. या भूकंपात लागलेल्या आगीनं 3,81,000 घरं जळून खाक झाली. एकीकडे भूकंप झालेला असताना टोकियो शहरावर वादळही येऊन धडकलं. वादळी वाऱ्यामुळे आगीनं आणखीनच भडका घेतला. या आगीच्या ज्वालांनी शहर पुरतं वेढलं. डोंगराळ प्रदेशात दरडी कोसळल्यानं शेकडोंचे प्राण गेले. या भूकंपानं समुद्रात त्सुनामी आली. जवळपास 40 फूट उंचीच्या लाटा समुद्रात कोसळत होत्या. या त्सुनामीनं हजारो लोकांना जलसमाधी दिली. त्या काळी योकोहामा आणि टोकियोत लाकडी घरांचं प्रमाण मोठं होतं. भूकंपामुळे प्रचंड आवाज करत घरं कोसळली. त्या काळी जपानच्या इतिहासातला हा अत्यंत मोठा भूकंप होता. भूकंप आणि त्सुनामीनं शेकडो गावं उद्ध्वस्त झाली. या भूकंपाचा पहिला झटका 14 सेकंदाचा होता. मात्र पहिल्याच झटक्यात जवळपास सर्व इमारती जमीनदोस्त झाल्या. जपानची प्राचीन राजधानी समजल्या जाणाऱ्या कामाकुरात 300 जणांचा बळी गेला. 20 फूट उंचीच्या लाटेनं हे शहर नेस्तनाबूत करून टाकलं. या भूकंपात इमारती, पूल सारं काही कोसळलं. एका क्षणात जपानमधलं टोकियो शहर एका प्राचीन भग्न शहराप्रमाणे दिसू लागलं. आजही जपानी लोक तो भूकंप विसरले नाहीत. इतकं मोठं संकट कोसळलेलं असतानाही जपानी लोक मात्र खचले नाहीत. फिनिक्स पक्षाप्रमाणे जपानी पुन्हा उभे ठाकले.
आणि प्रत्येक वेळी त्यांनी या नैसर्गिक संकटाचा सामना केला. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.